ठाकरे बंधू एकत्र येणार का यावरती राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात बघूया। मागच्या वेळेस बोललो तेच आजच सांगतो, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मी नाही। त्याच्यामुळे ते दोन पक्ष आहेत, दोन भाऊ आहेत, काका पुतळे आहेत, त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे। ठरवलं तर प्रतिक्रिया देऊ, नाही ठरवलं तर तुमची पतंगबाजी चालू राहील। त्याच्यामुळे त्याच्यावर मला कशाला विचार, मला हे लक्षात येत आहे की त्या दोघांमध्ये किती संवाद आहे मला माहिती नाही, पण तुमचाच इगरनेस इतका जास्त आहे, इतका उतावीळपणा चाललेला आहे माध्यमांचा, मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही। बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना व्हायचं नाही। सगळ्यांचा बाप सर, तुम्हाला काय वाटतंय, कारण की तुम्ही दोन्ही ठाकरे फॅमिलीच्या जवळचे राहिलेला आहात यापूर्वी देखील, दोन्ही ठाकरे फॅमिली एकत्र यावं असं वाटतं का तुम्हाला? असं आहे की याच्यावर बोलून हात दाखवून अवलक्षण मला करायचं नाही। लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर जाण्याची, कुणालाही कुणाच्या बरोबर युती करण्याचा अधिकार आहे। लोकशाहीमध्ये त्यांना मोकळीक आहे। परंतु आता जर तरवर मी कशाला बोलू, हे जर तरचा विषय आहे। काही ठोस असा निर्णय झाल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन। देखिए, बात यह कि हमारे महाविकास आघाड़ी में जो नेता है उसमें उद्धव ठाकरे जी है, शरद पवार जी है, मैं कांग्रेस के नेता है। तीन नेता बैठ कर तय करेंगे अब कौन सी पार्टी में कौन लोग छोड़ के जाते हैं, कौन लोग नहीं आते हैं, तो उनका सवाल है ना। इसमें हम क्या करेंगे? अगर उनकी घरेलू लड़ाई बंद हो रही तो स्वागत करना चाहिए, अच्छी बात है। तुमच्या मनात काय चाललं, तुम्हाला काय वाटतंय? माझ्या मनात काय चाललं विषय येत नाही। त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेला मी पक्षप्रमुख, एका पक्षाला मी वाहून घेतलेलं आहे, तर पक्षप्रमुखाच्या जे मनात असणार तेच माझ्या मनात असणार। मी त्याच्या पलीकडे मला वैयक्तिक मत असू शकत नाही ना। एक पक्षाचं मत हे माझं मत असू शकतं।